मंडळी, सांगायचं आहे आम्हाला असं की त्यांच्याकडे पिल्लं विक्रीला असतात. कोंबडे विकता ना तुम्ही? हा, कोंबडे विकतात. आणि मेन तर तुम्हाला सांगायचं महत्वाचं हे की मुंबईवरून येऊन यांनी हे सगळं उभा केलेलं आहे साम्राज्य. कुक्कुट पालन काम वाढवलं. हे असंच असतं. गुरं, शेरड, कोंबड्या ही सगळी ते हटकुरी असतात, मुद्दाम काम वाढवतात. तर सांगायचं असं आम्हाला की यांच्याकडे म्हणजे आमचं गाव झरे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर, आणि आम्ही चौदर वस्तीवर राहतो. तर यांच्याकडे ना कोंबडे विक्रीसाठी आहेत. कोंबडा विक्रीसाठी. आणि जर पिल्लं घेतली तर त्याच्याबरोबर कोंबडी मिळते आणि अंडी पण यांच्याकडे विकत मिळतात. तर नंबर वगैरे काय आम्ही देत नाही, पण आता तुम्हाला डिटेल ऍड्रेस सांगितलेला आहे. जर आजूबाजूच्या गावचे आसपासचे कोणी बघणारे असतील ना तर येऊन तुम्ही इथं घेऊन जाऊ शकता. आणि भारत चौधरी नाव आहे त्यांचं. सुवर्णाचं नाव सांग. आणि मॅडमचं नाव सुवर्णा चौधरी. तर त्या आता इथं नाही, त्या मुंबईला गेलेल्या आहेत. म्हणजे सरकारी नाव सांग सुवर्ण. तर म्हणजे मुलं तिकडे असतात ना, आणि दोघं मालक मालकीन इकडे असतात, तर मुलं मुंबईला असतात. तर यांनी हे स्वतः येऊन मुंबईवरून येऊन हे साम्राज्य उभा केलेलं आहे असं. तर तुम्ही अंड्यासाठी, कोंबड्यांसाठी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. तर मोबाईल नंबर देता येणार नाही आपल्याला. मोबाईल नंबर असा युट्यूबवर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देता येत नाही, कारण त्यांनी अजून काही तसा बिझनेस नंबर काढलेला नाही, घेतलेला नाही. त्यामुळे तुम्हाला डिटेल ऍड्रेस सांगितलेला आहे. भारत चौधरी, सुवर्ण चौधरी नाव आहे त्यांचं. चौधरी वस्ती झरे. आम्ही राहतो इकडे. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कुणालाही विचारू शकता आजूबाजूला की अंडी घ्यायची असतील, कोंबडा विकत घ्यायचा असेल. आणि कोंबडी मिळते पण पिलांसहित घेतली तर. पिल्लं पण असतात त्यांच्याकडे विकायला. अशी कोंबडी शक्यतो देत नाहीत, कारण आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा असतो. त्यामुळे कोणी कोंबडी विक्री करत नाही. फक्त कोंबडा, पिल्लं, अंडी याच्यासाठी तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता. संपर्क नंबर देण्यात येणार नाही. ऍड्रेस तुम्हाला डिटेल दिलेला आहे. अजून एकदा इथं लिहून मी टाकेल ऍड्रेस. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सुंदर असं दिवस उगवलेला आहे. आणि दिवस उगवला नाही, वर लांब आलाय. आणि आमचं हे नियोजन ठरलं होतं की आपण सकाळ सकाळी हे सगळं दाखवूया, कारण सकाळची जी लगबग असती, गडबड असती ती दिवसभर तसं नसतंय ना. दिवसभर शेळ्या एकीकडं, कोंबड्या एकीकडं, गुरं एकीकडं. तर आणि आम्ही माणसं एकीकडं, मी एकीकडं, ते एकीकडं, आपण आपल्या आपल्या कामामध्ये. म्हणून आम्ही सकाळचं करायचं हे नियोजन घेतलं होतं. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ काढण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांच्या मित्राला सेंड करायचं हे सगळं स्ट्रक्चर. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.